आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हे रती मायिक दुःखाचे जनरे, नाही अद्यांती अवसार. शेवीसाठी बघितलेला जगद्गुरु तुकोबारायांचं या आजचा हा नामसप्ताह आपला भागवत धर्म त्यातला आपला हा नामसप्ताह, त्याची ही आपली 5वा दिवस काय, आणि ते एक बदल्या म्हणून आलेला आहे. तुमच्या आमच्या मनातनं बदल्या आहे मला, पण ईश्वराच्या शंकेतच होतं ती माझी सेवा. कारण का ईश्वराचं नियोजन कोण बदलू शकत नाही, आणि जीवाचा संकल्प सत्य होईलच असं नाही. लक्षात ठरलेलं असतं अगोदर प्रत्येक गोष्टीला. फक्त आपल्याला माहिती नाहीच म्हणून आपण आमचं उराड बटवून घ्यायला लागलो, मी केलं आहे म्हणून. असून दे महाराज. आणि त्या शेवीचं आजचं माझं हे त्याच्यासाठी तुकोबारायांचा अभंग घेतला आहे. हे अभंगद्वारा महाराज जीवाला जे पाहिजे आहे ते सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन जीवा सुख नये. तुम्हाला सुख पाहिजे आणि दुःख नको आहे ना, मग तुम्ही काय करा तर आपलासा एक देव करून घ्या. सुखाची प्रत्येकाला इच्छा आहे ना, आणि प्रत्येक जीवाची हीच इच्छा आहे महाराज. वेदांत शास्त्रात महाराज याच्यासाठी सर्वांची इच्छा ही समान मानलेली आहे महाराज. ती मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, म्हणजे या ह्याच्यात एक वाक्यता आहे. या इच्छेत कुणालाही महाराज मजला जे दुःख व्हावे ऐसे कोणी ना व्हावे. का कवा नवाज केले दादा मला जरा दुःख व्हावं म्हणून? नाही महाराज. पण अप्राप्त सुखाची कल्पना करून त्याच्या पाठीमागं लागलोय, आणि प्राप्त असणारं दुःख त्याच्या निवृत्तीची पाठीमागं लागलं महाराज. पण दुःख निवृत्त झालेलं नाही, आणि सुखाची नाही तुमची आमची अजून ओळख झालेली नाही महाराज. पण आपल्याला काहीतरी सुखाभास हाय असं वाटायला लागले महाराज. तोच भ्रम आहे. कारण का आपल्या ह्या वारकरी संप्रदायात भागवत धर्मात कार्यावरून पाठीमागं कारण मानलेलं आहे महाराज. महाराज काय इकडे तिकडे झालं तर सांगा, तुम्हाला म्हटलंय कार्यावरून कारणाची सिद्धी होते महाराज. कारण का ज्या अर्थी काहीतरी बदललंय त्याची पाठीमागं काहीतरी कार्य असायला, कारण असायला पाहिजे महाराज. म्हणून तुम्हाला सुखाची जी इच्छा झाली आणि दुःख निवृत्त करावं वाटलंय, हाच भ्रम आहे महाराज. कारण का तिथंच भ्रमाची सिद्धी झाली आहे महाराज. मग आता तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर संतांना ज्या सुखाचा अनुभव आलाय त्या अनुभवाबद्दलच ते सांगतात तुम्ही ते करा. आम्ही ते केलंय तेच तुम्ही करा. मग आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा म्हटले. सुख नये. तो एक देव सोडून दुसरीकडे कुठं सुख नाही महाराज. मग ते हे जे तुम्हाला दिसते ना, तेने वीन म्हणजे हे दिसणारं सगळं त्याचं स्वरूप म्हणलं आहे. येरती माईक, येरती माईक दुःख येरती. सुख हे देवाचं स्वरूप आहे. देव सोडून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. म्हणजे सुख हे देवाचं स्वरूप आहे, आणि तेने वीन येरती माईक. आता बाकीचं जे आहे ते माईक आहे महाराज. दुःखाची जननी आहे महाराज, जन्म देणार आहे महाराज. कारण का इथं दुःख नको असं वाटतं आपल्याला महाराज.
पण दुःखाचं कारण कळत नाही महाराज. आणि जोपर्यंत दुःखाचं कारण कळत नाही महाराज, तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही महाराज. योग्याला महाराज दुःखाचं कारण कळलेलं नव्हतं महाराज. त्यानं दुःखाचा लय केलेला होता महाराज. दुःखाचा लय केलेला होता. योगी म्हणजे तुमच्या आमच्यासारखा डोळं भाजून झाकून बसणारा नव्ह महाराज. चांगदेव योगी 1400 वर्षे जगणारा महाराज. किती वर्षे समाधी लागते आपल्याला? किती मिनटं? मला काय अजून लागलेले नाही, पण काही लोकांना लागते. लागत नाही असं मी म्हणत नाही, प्रयत्न केला तर ते देखील होतंय महाराज. पण चांगदेवाची समाधी वेगळी मास्टर. अष्टांग योग साधलेली होती समाधी महाराज. कुंडलिनी जागी केलेली होती महाराज. काय केलेलं होतं? कुंडलिनी जागा केलेली होती महाराज. या देहाचा त्यानं काय केलेला होता? निराश नाही लय केलेला होता. निराश वेगळा, बाद वेगळा महाराज. लय केलेला होता महाराज. आणि परत तो समाधीतनं उतरला ना की परत आता देहावर तो येत होता. म्हणजे देहाचा बाद झालेला नव्हता. तो मी देहाला मानत नव्हता, मी देह मानत नव्हता, मी आत्मा तो मानत होता महाराज. म्हणून तदाकार वृत्ती होत होती महाराज. त्याला ज्यावेळी यमाचे दूत येत होते ना, त्यावेळी त्याला समाधी लागत होती. त्यावेळी आत्माकार वृत्ती झाल्यामुळं त्याचा प्राण वर नेता येत नव्हता महाराज. असा तो 1400 वर्ष जगलाता महाराज, योगाच्या बळावर महाराज. त्याला सगळं काय कळत होतं महाराज. कुणी काय केलंय, कुणी काय केलंय, कोण भानगडी काय करतंय हे त्याला कळत होतं महाराज. कारण का मुंगीचं मनोगत जाणत होता, आकाशातले बोल ऐकत होता महाराज. कुठेही तो गुप्त होता, कुठेही त्याला काय करता येत होतं. 14 विद्या 64 कलानं तो युक्त होता महाराज. एवढा असून महाराज त्याची लयरूप निवृत्ती झालेली होती. आत्यंतिक निवृत्ती दुःखाची झालेली नव्हती आणि त्याचा भेद गेलेला नव्हता महाराज. आविर स्थिती प्राप्त म्हणजे जगतावरचं सत्यत्व त्याचं गेलेलं नव्हतं महाराज. आणि तुमच्या आमच्या प्रतिबंध करते काय स्वरूपाला येताना आगापाई पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतशी आडवारा विश्वाभास महाराज. तुम्हा मला स्वरूपाकडे जायला जर प्रतिबंध कुठला असेल तर विश्वाचा आभास आहे महाराज. आणि हे दावणार कोण आहे महाराज? तर त्याला कारण कोण आहे महाराज? माया आहे महाराज. माया म्हणजे काय आहे तर तो जाणणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. काय लोकांना काय आहे, गुरुजी आमचे आले की गुरुजी म्हणजे नाव सांगू काय येत आता सांगायला काय हरकत नाही. सांगावं आपल्या सद्गुरूचं नाव सांगताना स्वाभिमानानं सांगावं महाराज. उद्या तुम्हाला नाही बोलवलं तर त्याच्यासाठी काय हरकत नाही महाराज. आत्याळकर गुरुजी, बोळाईकर महादेव पाटील ज्यांनी तळासकर महाराजांकडने मधुरी म्हणून तळाशीत तिथं विचारसागर पूर्ण केला आणि त्यांच्या आज्ञेवरनं तिकडे गेलेत. आणि त्यांच्याकडनं थोडीशी दीक्षा, थोडीशी म्हणण्यापेक्षा ते बरेच दिवस म्हणजे 5, 15, 20 वर्ष त्यांच्याकडनं मला श्रवण झालं महाराज. असं तर ते आले की म्हणायचे रज्जू सर्प आला. काय आलं? बरोबर आहे ना? काय किती लोकांना कळले हो गुरुजी? म्हणजे महात्मा संत भेटावा का कळावा? काय तुम्हाला म्हणायचं आहे? देव भेटावा का कळावा? आम्हाला देव भेटतोय अंगात येत्याला का नाही? आम्हाला देव भेटतोय की अंगात येत्याला महाराज. देव आणि संत जोपर्यंत कळत नाही महाराज तोपर्यंत जीवाचं जीवत्व निवृत्त होत नाही महाराज. आणि या जीवत्वाला, या अध्यासाला किंवा या भ्रमाला किंवा या बंधाला कारण कोण आहे? माया आहे. एरती माईक. दुःखाला कारण जर कोण असेल तर सुस्वरूपाचं अज्ञान. जगताला कारण कोण असेल तर ती माया आहे महाराज. जगत कारण माया आहे महाराज. माया का मानली महाराज? ते एक शास्त्रकारांचा वाद आहे. ती शंकराचार्यांनी पदार्थ मायावाद मानला आहे महाराज. पण शंकराचार्यांनी पदार्थवाद मानलेला नाही महाराज. पण महाराज स्वरूपाच्या ठिकाणी जग नावाचा पदार्थ अजातवाद आहे. त्याला म्हणतात काय? अजातवाद आहे. आज मी शास्त्र इथं बोलणार कारण का महाराजांचं घर इथे शेजारी आहे. आणि असं ना नसं ना पण आमच्या गुरुजींनी सांगितलंय का नाही
तेच सांगायचं. नाही तुम्हाला कळालं, उद्या मला नाही जरी तुम्ही सांगितलं तरी काय माझा अडचण, मी अजून खुरपं घेऊन कशासाठी? पोटासाठी महाराज. आणि पोटासाठी जर परमार्थ असेल तर करूच नका. विठोबा रकुमा पोट भरायसाठी नाही, पोट जाळायसाठी आहे महाराज. या पोटा कारणे गा झालो या पोटा पोट म्हणजे इच्छा. त्या इच्छेनं दारूद्वारे आपल्याला फिरायला लावले महाराज. आणि ते जाळण्यासाठी परमार्थ आहे महाराज. पोट भरण्यासाठी प्रारब्ध आहे, त्याच्याने काय परमार्थाचा संबंध नाही. असो महाराज, माया ही मानावी लागली महाराज. कारण का शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी काय झालं नाही असा सिद्धांत आहे, अजातवाद आहे महाराज. पण दिसतोय ते का महाराज? दिसतोय ते मायाचं कार्य आहे महाराज. माया कशी आहे महाराज? तसं बघायला तर निस्तत्व म्हणून सांगितलंय. ती स्वरूपाने ती तशी सिद्ध होत नाही महाराज. म्हणून तिला स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या मानली आहे महाराज. सत का म्हणायचं नाही? टिकत नाही म्हणून. असत का म्हणायचं नाही? हां हां आता हे येते ना. मग आता ती स्वतःहून विलक्षण सत म्हणून चालत नाही, असत म्हणून चालत नाही. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मानली. कारण का तिला सत म्हणता येत नाही, टिकत नाही म्हणून. असत म्हणता येत नाही, प्रतितील याशिवाय राहत नाही म्हणून. आता तिथं हे असतात दोन पदार्थ गाठलेत महाराज. एक अनिर्वचनीय आणि एक त्याला मगाशी म्हटलं तर तुला तुच्छ. सशाचं शिंग, आकाशाचं फूल, वांजीचं पुत्र, त्याला अत्यंत तुच्छ मानलेलं आहे असं. आणि हे मात्र असत आहे, पण प्रतीतीला येतं ना. जोपर्यंत तुम्हाला रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्पाची प्रतीती येते महाराज. म्हणून त्याला असतही म्हणायचं नाही. आणि रज्जूची प्रतीती आल्यानंतर ते टिकत नाही म्हणून त्या सर्पाला सतही म्हणायचं नाही. तसं हे जग काय आहे महाराज? स्वतःहून विलक्षण आणि रुची. तशीच ती माया आहे महाराज. आणि माया एक तिथं महाराज तिथं मानलेली आहे महाराज. ती स्वआश्रय आणि स्वविषय आहे महाराज. कल मायावाद थोडा सांगितला महाराजांनी, पण काय ते स्वाश्रय स्वविषय असल्या काय भानगडीत पडू नका म्हणे. आता हे जर सांगायचं झालं तर मग तू मायेचं स्वरूपच काय सांगणार महाराज. आणि हे हबपंच काम आहे का लक्षात ठेवायचं. कुणाचं काम आहे? हबपंच. ती कशी आहे सांगावं लागणार का नाही तुम्हाला. एक माया पदार्थ मानला, मग ती मानून जगताची प्रतीती लागायला पाहिजे. प्रतीती लागणाऱ्या जगताची संगती लागायला पाहिजे. ती मानत असताना अधिष्ठानाला धक्का लागता कामा नाही. आणि सरताना ती विचारांती तिचा बाद व्हायला पाहिजे. बरोबर आहे का? आणि अशी जर महाराज आणि कुठंतरी मांडली आणि कुणाला तरी आवरण करायला लागलं तर ते जमायचं. मला ताप, तुम्हाला इंजेक्शन आणि गोळ्या घ्यायच्या ह्याने आणि बरं आहे का म्हणून विचारायची आहे. स्वाश्रय आणि स्वविषय हा तरी घन विषय आहे महाराज. तुमची मालकीनं आली कुणाच्या सत्तेवर? तुमची झालं ना लगीन म्हणून विचारतो. नाहीतर ते म्हणणार काय विचारायला लागलाय. म्हणजे 7-12 कुणाचा आहे. आणि आता मालक म्हणून पाठीमागून फिरवची कुणाला, म्हणजे विषय केले कुणाला. हां आता उठ तर उठ आणि बसतं उठ. तू सत्ता कुणाची? हां मालक कोण? आणि काम सांगणारी कोण? मग आता खरं मालक कोण? कामाला लावलं कुणाला? आवरण घातलं त्याच्यावरच आणि विक्षेप केला कुणाला? त्यालाच स्वाश्रया
म्हणजे त्याच स्वरूपावर राहिली. म्हणजे हे जगत कारण मानत असताना एक माया विशिष्ट तिथं एक तत्व मानले महाराज. ते मानत असताना असंच मानले. बरोबर आहे ना काय? आता होय म्हणा नाही म्हणा पण आहे ते सांगणारच मी. कारण का बरोबर म्हणणारी माणसं महाराजात देखील बोटा मोजणारे आहेत. अभ्यासच करीत नाही काय सांगतंय. ह्या फोनातलं बघायचं कीर्तन, त्या फोनातलं बघायचं कीर्तन, उद्या कंबार बांधली की सुरू झाला हा बप. काय कळणार आहे महाराज? त्याच्यासाठी महाराज सद्गुरूच्या चरणी लीन होऊन साधकत्व पत्करून महाराज 12 वर्षात सेवा करून विचारसागरासारखे ग्रंथ प्रक्रिया त्याचं चिंतन करायला पाहिजे. श्रवण व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे. 6 लिंग सांगा बघू. महाराज काय सांगता येईल? नाही मी सांगणार आहे. तुम्ही म्हणायचं तुम्हाला कशाला आणताय, म्हणजे दोघांचं भागतंय. कुणाला तटवत नाही मी महाराज, लक्षात ठेवा. पण अभ्यास करणं या अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. असो महाराज, षडलिंगापूर्वक श्रवण झालं तर मनन होतंय महाराज. कारण काय शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला जग म्हणजे काय कळायचंच नाही, दुःख म्हणजे काय कळायचंच नाही, जीव कळायचा नाही, जग कळायचं नाही, देव कळायचं नाही, माया कळायचं नाही, ब्रह्म कळायचं नाही, भ्रम कळायचा नाही, मोक्ष कळायचा नाही, बंद कळायचा नाही. म्हणून तिला स्वतःहून विलक्षण अनिर्वचनी मानली. आणि ती त्याच्यावरच पाण्याचं शेवाळ कुठनं येतंय? गोंडा पाण्यावर शेवाळ तुमच्याकडे पाणी आहेत का नाही? तळी आहेत का नाही? त्यावर काय शेवाळ येतंय का नाही? कोण कोण आणून टाकते त्यात? हां, त्यावर येतंय ना काय? कुठनं येते रे? आणि झाकतंय कुणाला? त्यालाच माया म्हणायची. माया म्हणजे काय? हां, अहो तुमचंच अज्ञान तुम्हाला मी कोणाही कळू देणं झाले. आणि ब्रह्मावरलं अज्ञान देव कळू देणं जग मानायला नाही महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. दोन्हीकडे 2 आवरण आहेत महाराज. तिकडं मायेचं आवरण आहे ब्रह्मावर. म्हणून जन नव्हे अवघा जनार्दन लपला आणि आपल्याला काय दिसायलेलं आहे? जग दिसायलेलं आहे. आणि आपण ब्रह्म आत्मरूप आहोत. आपण आत्मरूप आहोत. आपल्याला आत्मा कळणार, आपल्याला देह हे वाटायला महाराज. आणि देहात आहे तेच जगात आहे महाराज. मग दोन्हीकडे ही 2 अज्ञान आहेत महाराज. लक्षात ठेवा. यालाच आवरण म्हटले महाराज. आणि आवरण शक्ती जी आहे ते पुढचा विक्षेप दावल्याशिवाय राहत नाही महाराज. हो, म्हणून ही माया ह्या जगताला कारण आहे महाराज. आणि ती स्वतःहून अनिर्वचनी ही मिथ्या आहे महाराज. आणि असत जड दुःख हे तिचं कारण आहे महाराज. म्हणून एरती माईक दुःखाची जनती म्हटले. नाही आधी अंती अवसान महाराज. आता ह्याच्यात आबाबी हेच करीत होते का नाही? आजा काय करत होता? हेच करत होता. पंजा काय करत होता? कशाच्या इच्छेनं? सुखाच्याच कल्पने का करायचं म्हणून करत होता. आणि म्हणत्या सांगत्यात पोरांनी मिळवून ठेवले बघ सांभाळायचं, मागं ताकीद देतात महाराज. म्हणजे मला देखील ते वाट दावून देतात महाराज. आता ती कुठे गेलीत? आजा गेला पंजा अगोदर म्हणायचं असते काय? कसं असते ते? म्हणजे कल ही एके ठिकाणी काय लोक वाचित नाहीत. अगोदर पंजा म्हणायला पाहिजे. अगोदर आजा म्हणतात, नंतर पंजा म्हणतात. काय काय पिशवीतनं निघते आमच्या कुणाला माहिती महाराज. असू दे महाराज. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे. देखत नातू पंतू कुणीकडे गेली ती? बरं इथं म्हटलंय ना, चालता वाट पुढे चालता वाट पुढे भय वाटते चित्ती भूत जन गेले. हे आजा पंजा अलीकडचे आहेत महाराज. कितवी पिढी आपली? बर किती फेरा झाला? गणित नाही जी. कारण का या विश्वाची रचना सांगताना आकडा सांगितलेला नाही. अनादी
6 पदार्थ अनादी सांगितले महाराज. का? त्याचं कारण वेगळंच आहे. कारण का एक विषय सांगितलं तिकडे गेलं तर मग इकडं सगळं फुटतंय महाराज. 6 पदार्थ अनादी येते महाराज. जीव नाही, ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वरांचा भेद, हे 6 आहेत ते अनादी आहेत. पण अनादी अनंत ब्रह्म आहे, त्रिकालाबाधित म्हणून अनादी अनंत आहे. अनादी आहे पण शांत आहे, युक्ती पुढे टिकत नाही. माया आणि दिसणारे पदार्थ साधी शांत आहेत महाराज. म्हणून कधी झालं महाराज? गणित नाही जी दातारा. कारण का? त्याचंही कारण आहे महाराज. कुठलाही पदार्थ तुमचा, आता हा माईक आहे, याची उत्पत्ती कुठेतरी, कारण का हा नाम रूपातनं सत्य आहे महाराज. म्हणून याची उत्पत्ती सांगता येते. हे कार्याचं कारण काहीतरी सांगता याचं निमित्त कारण कोण आहे तेही सांग, कुणी कुणी केलंय. कारण का कार्यात 2 कारणं असतात, एक निमित्त कारण, दुसरं उपादान कारण महाराज. निमित्त कारणाला काय आहे बरंचसं हे नाही, पण उपादान कारणाला महत्त्व आहे महाराज. असो, मग हे अनादी का गाठलं महाराज? तर विश्व नावाचा पदार्थ जर खरोखर स्वरूपानं झाला असता तर त्याची तुम्हाला अमक्या काळात झाला आहे, अमक्या देशात झाला आहे, अमक्या वस्तूपासून झाला आहे हे सांगता आलं असतं. न झाला प्रपंच, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओम श्रोम ब्रह्म आकळले. तुकोबारायांचाच अभंग आहे, अगदी गात्यातलाच आहे. रक्तश्वेत कृष्ण पिता प्रभ भिन्न चिन्मय अंजन सुधले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, ओम सोम ब्रह्म आकळले. देश काल वस्तू भेद मावळला. हे अभंग आहेत, पण अडचण असते हो, कुणाला कळत नाही म्हणतात. कळत नाही का तुला सांगा येत नाही असं महाराज. जास्त विनोदाकडे जायचं गरज नाही महाराज. जग तसं मांडलेलं आहे, मायाचं कार्य आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि माया स्वतःहून विलक्षण असल्यामुळं, असं तर जड दुःख हे तिचं स्वरूप असल्यामुळं तिचं कार्य तसंच आहे महाराज. म्हणून अनिक नलगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नाही, ते तिकडे गेलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविने जीवा येर ती माईक. तुमच्या तरी लक्षात यायला पाहिजे. असो, कारण का आमचं आता हे अगोदर याच्या बाहेर गेलेलं आहे, आता नियमाच्या बाहेर तरी गेलेच महाराज. पण सेवा देखील आता डबलची पेलत नाही याच्यामुळं. आणि प्रसंगानं आता इथं मला ओढून आणला आहे, तरी पण करणार. सुदीव येऊन कसना, सुदीव येऊन कसना, 2 पोरं बसलेले सांगायला, विचारून कसना. खरं योग्य वाटणं जायचं, लक्षात ठेवायचं. कारण का चुकीचं काय बोलायचं नाही. साधक मंडळीत कोण नाही कोणतरी साधक हा असतो, गृहीत धरून चालायचं. अधिकारी कोणी नाही कोणीतरी असतोच महाराज. पामर विषयी आणि जिज्ञासू हा कोणी नाही कोणीतरी निदान नसला तरी एखाद्याला जिज्ञासा तरी उत्पन्न होईल आणि विचारील. महाराज परवा दिवशी काहीतरी म्हटलं तसा ते जरा समजावून सांगा, आणि त्याला सांगणं हे आमचं मात्र करतो. नाहीतर कीर्तनात तसंच किती बोलायचं असतंय, पुराणातली वांगी असं महाराजांनी म्हणावं. अरे कुठं काय म्हणतील, आणि तेच महाराज आम्ही दोष घेऊन बसलोय महाराज. कारण का साधकाची शंका निवृत्त करणं हे सिद्धाचं कर्तव्य आहे महाराज. त्याच्यासाठी व्यासपीठ आहे. शंका आली या, मी कोणी शंका आहे का नाही? तुम्ही मूळचं कोण आहे हो सांगा मला. दादा कोण तुम्ही? दादा म्हणून तुम्हाला विचारत होता. माझ्यापेक्षा थोरायचा, विभूतीनं थोरायचा, उंचीनं थोरायचा, वयानं थोरायचा, जाडीनं थोरायचा, शिक्षणानं थोरायचा, तरी पण नेमकं तुम्ही कोण? मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. आपल्याला नेमकं मी कोण आहे कळलेलं नाही मला. म्हणून तरी क्षणोक्षणी हाची करावा. इथनंच भ्रमाची सिद्धी झाली आहे महाराज. तुम्ही कोण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराज जग तुम्हाला कळणं शक्यच नाही.
तुम्ही कोण आहे नेमकं हे कळणं अत्यंतिक. म्हणून मायाची महाराजी असं ते जड दुःखरूप आहे महाराज. म्हणून येळ ते माईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसान म्हटले महाराज. हे आधी नाही अंती नाही मधीच भासतंय महाराज आणि हेच दुःख देत आहे. पण आपली कल्पना झाली ती विपरीत झाली महाराज. यात नाही ते दिसतंय होय का नाही. काय आहे अज्ञानानं स्वरूपाच्या भासतंय हे न कळल्यामुळे सत्य वाटतंय. आलं का लक्षात. अज्ञानानं स्वरूपाच्या अधिष्ठानाच्या अज्ञानानं भासतंय हे न कळल्यामुळं सत्य वाटतं आणि सत्य वाटतंय आणि त्यात सुखाची कल्पना केली. हा आमचा एक मोठा गाढवपणा आहे पुरुषार्थ आहे महाराज. बायकोत सुख आहे का नाही आहे ना हो तुमची सांगा किंवा अहो केवढी गंमत वाटते ती आल्यावर. मला तरी गंमत नाही बाबा. हाय का नाही सुखरूप तिचं हाय पाणी देते जेवण घालते दिसाले की प्रेमाचे अश्रू येतात महाराज. वाट बघित बसतात आता सारखा फोन येतोय कुठायसा 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 आलायसा का नाही मला झोप लागत तुम्ही आल्याशिवाय मला झोप लागत. कारण का सगळी प्रेम करतात महाराज. ते तरी म्हणते आमच्या बायकोसारखं तुम्हाला माहिती नाही आमच्या बायकोचं लय प्रेम आहे. छे 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 तिचा नादच करायला नको. होय बाबा म्हणतोय तू भाग्यवान आहेस तुला भाग्यानं मिळाले. सुख आहे तिच्यात आम्हाला नाही म्हणायचं नाही महाराज. ते आल्याबरोबर सुख आपल्याला होतंय महाराज. आनंद होतो महाराज. तो नसता तर झाला नसता हो. हां आनंद होतोय महाराज. आता साखर खाली म्हणजे गोड लागते का नाही खाताय का नाही साखर का साखर खाली म्हणजे गोड लागते का नाही. म्हणजे गोडी हे काय आहे साखरेचं स्वरूप आहे. साखर खाली की गोड मग ती चाट टाका जिलेबी टाका बासुंदी टाका गोडी कुणाची साखरी. साखरी गोड लागतेच महाराज. शिवा देऊन खावा रागान खावा आजची महिन्यान खावा शत्रूच्या घरातली खावा कशी लागणार गोडच लागणार. तसं बायकोचं सुख हे स्वरूप असतं. किंवा गाडी घ्या घोडं घ्या बंगला घ्या सुख जर त्या विषयाचं स्वरूप असतं तर ती तुम्हाला दुःखाला कारणीभूत झालं नसतं. साखर खावा दुःख देते का तुम्हाला. हां ती डायबिट झालेलं पण ती गोडी तिचं काय स्वरूपच आहे महाराज. तसं महाराज बायकोचं सुख हे स्वरूप राहतं का बदलतं कवा बदलतं अनुकूल आहे त्यावर बरं वाटतंय महाराज. हां आणि 2 दिवस नाही जेवाय वाटलं तर गोड वाटावं. खरं म्हणजे आपल्याला गोड वाटावं पण वाटत नाही का महाराज. तर तो पदार्थ तुम्हाला दुःख देत नाही. बघा तुम्ही तोच पदार्थ महाराज तिथंच भ्रम आहे महाराज. पदार्थावर आपण अनुकूल प्रतिकूल जी बुद्धी केली आहे ना ती तुम्हाला सुख दुःखाला कारणीभूत आहे महाराज. बट ती तरी का होती त्याच्या पुढे जाऊया आता. अनुकूल तरी का होतं आणि प्रतिकूल तरी का होतं महाराज. तर ज्यावेळी तुम्हाला पाठीमागलं कर्म सुखदुःख भोगायला येईल त्याच क्षणात हे बघा जेव्हा बसलेल्याच्या दोघं आनंदाने जेवतात आणि बोलता बोलताच लागतंय का नाही असं आमच्यात तरी लागतंय बाबा. आणि तिथंच टाकून पळतंय मग. आता तेच आनंदाने जेवत्यालं दुःख झालं का सुख झालं हो. मग हे का होतंय बरं. ते होण्यासाठी जेवलेली होती. हां बरं कुणी सांगितलं तर तुम्हाला कोणी एखाद्या हे नव्हतं सांगितलं तर असं होणार म्हणून. याला कारण तुमचं पाठीमागलं प्रारब्ध आहे महाराज. आता तो विषय वेगळा. आपल्याला काय घ्यायचं आहे विषयात मुळीच दुःख नाही. असं तर जड दुःख यांचं स्वरूप आहे. पण आपण कल्पना केल्या महाराज यात सुख आहे. बरं काय वेळा त्यातून सुख येतं हो. जीवाचं तरी काय महाराज अन्याय आहे. काय वेळा त्यातून सुखाची कल्पना आपल्याला अनुभव येतो महाराज. तो काय येतो महाराज त्याच्यासाठी शास्त्राची गरज आहे महाराज. ज्यावेळी तुम्हाला विषयाची इच्छा होते ना त्या इच्छा होती त्यावेळी महाराज तो मनुष्य प्रयत्न करतो आणि विषय प्राप्त करून घेतो महाराज. विषय प्राप्त झाला ना विषयाची प्राप्ती पुढं काय तुला म्हटलं
विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. तिथे जे तुम्हाला आनंद होतो तो त्या गाडीतला नाही, बायकोतला नाही, अन्य कुठले पदार्थ असून द्या तुमचे महाराज, त्यात आनंद नाही महाराज. तुमच्याच आनंदाचं त्यात भान होतं महाराज. त्याला उपयुक्त विषय चैतन्य आणि अंतकरण उपयुक्त चैतन्य याचा एकदिशीच होतो प्रत्यक्ष ज्ञान म्हटले महाराज. आणि अंतकरण स्थिर झालं ना त्यात आत्मानंदाचं भान होतं. याला वाटतं बायकोतनं सुख झालंय आणि इथंच आपण फसलोय. आणि मग तिनं काय जरी केलं तरी दुर्गट भारी, काय शिवा दिल्या, काय ढाळ आलं, काय म्हटलं तरी तिच्या मनात काय नाही म्हणतंय. महाराजाच्या मनात आहे रे. बरं आता मुक्त कोण करील तुला? मुक्त कोण करील? बायको करील का महाराज? गुरुकडे जातोय आणि तिला सोडतोय म्हणता. म्हणून येरती माईक दुःखाची, हे दिसणारे जे पदार्थ आहेत ना ते दुःखमय आहेत महाराज. किती जरी तू यात बसलास महाराज तर तुला दुःख संबंध राहील, सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही महाराज. कारण का तुमची सुखाची जागा चुकलेली आहे महाराज. सुखाची जागा, कारण का हेच बाबा करत होता, हेच आजा करत होता, हेच पंजा करत होता महाराज. पण त्यांना तरी कुणाला माहिती आहे? आणि त्यांना माहिती असं तर सांगितलं असतं पोरा मी फसलोय, ती फसलोय, त्याला तर बाबा म्हणावा. वडीलधारी कुणाला म्हणायचं महाराज? जन्म द्यायला त्याला म्हणूच नका. मग का कुत्र्याला जन्म देणारी नाहीत, मांजराला जन्म देणार नाहीत महाराज. पण या बंधनातनं निवृत्त करतो महाराज, या मायेतनं निवृत्त करतो महाराज, त्याला वडीलधारी म्हणा महाराज. कारण का आमचा ज्ञानवंश आहे महाराज. काय आहे? आणि तो खरा वंश आहे महाराज, हा संतांचा वंश आहे महाराज. कारण का तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान किंवा तुम्ही कोण आहे कळल्याशिवाय, किंवा जग म्हणजे काय, माया म्हणजे काय, देव म्हणजे काय कळल्याशिवाय, तुम्हाला जीव म्हणजे काय कळल्याशिवाय यातनं सुटकाच नाही, दुःख निवृत्त होणं शक्यच नाही महाराज. म्हणून एरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. अगोदर नव्हतं, पुढं नाही, आणि दिसते तरी कवा आहे महाराज? तवावी ते नाहीच महाराज. अविनाश करी नाचूस वाटलं तर कीर्तनातच का नाही? घरात सकाळी नाचायला आला तर काय म्हणेल? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विन जीवा सुख होई. घेरती माईक दुःखाची जनने, नाही अद्यंती अवसान. अविनाश करे आपुले आयसे, लावी मना पिशे गोविंदाची. घेरती माईक दुःखाची जननी, नाही अद्यंती अवसान. अविनाश एक परमात्मा आहे महाराज. येरती माईक दुःखाची जननी आहे. तुला सुख पाहिजे ना, कारण का आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा
सुखनो हे महाराज, आणि तोच त्रिकालाबाधित सत्य आहे महाराज. म्हणून आधीमध्ये अंती नाही अवसान याला महाराज, पण तो अविनाश करी आपुलिया ऐशे मना लावी पिशे गोविंद, तोच एक तिन्ही कालात अबाधित सत्य आहे महाराज. त्याचा कधी नाश पूर्वी होता, आता हे पुढं असणार. अविनाश करे आपुलिया ऐसे मना लावी पिशे गोविंदाचे. त्या मनाला एक काय कर महाराज, त्या गोविंदाचा काय नाव, छंद लाव. आता वेळ अपुरी आहे, वेळही अपुरी आहे आणि आमची बॅटरी बी आता चार्जिंग करायला असो महाराज. तरी पण महाराज मनावर एक 5 मिनटं बोलतो. लावी मना पिशे किंवा मना लावी पिशे, सगळ्या तुमचा आमचा परमार्थ आहे तो मनावर अवलंबून आहे महाराज. कारण का सगळा व्यवहार होतो तो मनाच्या आधी नाही महाराज. म्हणून त्याला 5वं 11वं इंद्रिय मानलं आहे महाराज. कारण का आवडीची कीर्ती आधी म्हणूनही उठी मग वाचा दिटी करावशी महाराज. हे विषयासक्त मन महाराज बंधला कारण आहे आणि वैराग्यवान मन मोक्षाला कारण आहे महाराज. मन हे चंचल आहे महाराज. मन महाराज हे कधीच स्थिर राहत नाही महाराज. चपल आहे, चंचल आहे महाराज. ते आवरत नाही महाराज. सारखं क्षणाक्षणाला ते काय करतं, बदलतं महाराज. सैराट त्यालाच म्हटले महाराज. पांगुळ झालो देवा नाही आतना पाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय. हे किती खुंप गाठी खुंट दरडी नव्हे, आधार नाही, कुठं जाऊन पडेल त्याचा पत्ता लागत नाही महाराज. एवढं घातक आहे महाराज ते, तर त्याच्यासारखं वाईट काय नाही. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन सुख इच्छा ते पावे. म्हणून मनाला पिशे गोविंदाचे. त्याचं चंचल आहे, चपळ आहे म्हणा, कुठे स्थिर नाही. पण एक गुण त्याचा चांगला आहे. हळूहळू जर त्याला इकडे लावलं तर लागलीशी गोडी लाचावले मन, लागलीशी गोडी ते जिवेनं सोडी ऐशी झाली. ते जरा एकदा त्याला गोडी लागली ना, लाचावलं ना, मग आता ते प्राण गेला तरी सोडत नाही मला. मनाला पिशे, आणि एकदा ते पिसं त्याचं लागलं की मग मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासवली, निवृत्तीची आली. आणि तिथं जर ते निवृत्त झालं तर तुझं दुःख संबंध राहील. सुख हे देवाचं स्वरूप आहे, ते तुला प्राप्त होतो. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विने जीवा सुख नोय. येरती मायक दुःखाची जननी नाही अद्यांती अवसान. अविनाश करी आपुले अंशे लावी मना पिशे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणची सरे, यालाच कर्तव्याभाव जन्माभाव मोक्ष म्हणते. कारण का मरण तसं सरत नाही, मरणाला मारावं लागतं. मरण माझे मरून गेले, मज केले आपुले मरण, पाहिले न डोळा तो झाला सोहळा अमुपम्य मरण. म्हणजे आपल्या मरणाला मारून उरणं यालाच आपल्या संप्रदायात जीवनमुक्ती असं मानलेलं आहे. याच देही याची डोळा गोविंद मुक्तीचा सोहळा. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे दोन्हीकडे मिळते. हा काय बरं झालं गावातनं आग गेली, ही बी कीर्ती राहते. आणि संतांची तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे दुःखाची जननी नाही अवसान. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, पांडुरंग चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं विराम दिसतो. ज्ञानेश्वर